कोल्हापूर जिल्हा हा फक्त साहेब तांबड्या पांढऱ्यासाठी नाही आणि कुठल्या वेगळ्यासाठी नाही, तर कोल्हापूर हिसका दाखवण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। पुनर्वसनामध्ये आपल्याला चांगली रक्कम मिळणार आहे, पाचपट रक्कम मिळणार आहे असं सांगत जाणारे सुद्धा शेट्टी साहेब या ठिकाणी एक यंत्रणा काम करायला लागली। मोजणी करण्याचं काम फक्त या कंपनीकडे आहे, ती काय तुम्हाला मोबदला देणार नाहीत। आणि ज्यावेळेला आपण ही जमीन देऊ त्यावेळी मोबदला कोणाकडे मागायला गेलो तर ते हात वर करणारी ही कंपनी आहे। रस्ता रद्द करण्याच्या कामी आज आपले दोन संघर्ष योद्धे आज आपल्याला सगळ्यांना हाक दिल्याने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। ते आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी साहेब, आदरणीय शेट्टी साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर। आता मागापासून बऱ्याच मान्यवरांनी शक्तीपीठाच्या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं आणि निश्चितपणे हा शक्तीपीठ रद्द करण्याची भूमिका या जिल्ह्यातल्या या नेत्याने हाती घेतलेल्या आहे। निश्चितपणे आपण सर्वजण या जिल्ह्यातून आलेले सर्व बाधित क्षेत्रातील असणारे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहात। खरं वास्तविक हा लढा आपली शेत जमीन वाचवण्यासाठीचा लढा आहे, कारण का आपल्याला माहिती आहे आपला हा जिल्हा निसर्ग संपन्न आहे, अनेक वेगवेगळे खनिज असणारा जिल्हा आहे आणि या सगळ्यामध्ये अत्यंत अल्पाशी शेती असणारे आपण सर्वजण शेतकरी आहोत। हे कोणाचे 10 गुंठे 20 गुंठे असे क्षेत्र असणारी जमीन असणारे आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। खरं वास्तविक आज कमी जास्त प्रमाणात प्रत्येक तालुक्यामधली जमीन या इतर जात आहेत। बुदरगड तालुक्यातली सुद्धा जवळपास 17 गावामधली जमीन या ठिकाणी जाणार आहे। हा लढा आता अनेक दिवस या ठिकाणी सुरू आहे। अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा बंटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मोर्चा काढला, पण ही लढाई आपली ही कुठे एकट्याची नाही, तर निश्चितपणे आज आपण सर्वजण जमीन जाणारी शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। पण माझी अशी विनंती या तालुक्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा आहे, कारण का हा रस्ता होणार आहे तो फक्त आज आम्ही सर्वजण इथं जात्यात असणारे जमलोय, पण सुपात असणाऱ्यांचा सुद्धा या रस्त्याचा भविष्यामध्ये त्रास होणार आहे ह्याची सुद्धा दखल या सर्व बाकीच्या शेतकऱ्यांनी घेण्याचे गरजेचे आहे। आज बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी विरोध या सगळ्याचा आहे म्हणून आपण सर्वांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, पण साहेब आता हे रस्ता विरोध करणारी भूमिका घेऊन जाणाऱ्यांची एक आपली सगळ्यांची संख्या आहे, पण याबरोबर हा रस्ता झाला पाहिजे। या रस्त्याच्या पुनर्वसनामध्ये आपल्याला चांगली रक्कम मिळणार आहे, पाचपट रक्कम मिळणार आहे असं सांगत जाणारे सुद्धा शेट्टी साहेब या ठिकाणी एक यंत्रणा काम करायला लागली आहे। म्हणजे ती सुद्धा यंत्रणा आपण सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे, कारण का मोनार्क कंपनी आता ही या रस्त्याची मोजणी करण्यासंदर्भात नेमलेली कंपनी आहे। आता परवा कुठेतरी वाचनात आलं, ऐकण्यात आलं की या संदर्भातला सुद्धा मोनार्क कंपनीचे काही ते लोक असतील आणि काही शेतकऱ्यांना घेऊन मिटिंग झाल्याने या कंपनीनं आम्ही त्या जाणाऱ्या जमिनीला मोबदला देऊ म्हणून सांगितलं, पण माझ्या माहितीप्रमाणे खऱ्या अर्थानं फक्त या कंपनीकडे जी डिझाईन दिलेली आहे या रस्त्याची ती डिझाईन मोजणी करण्याचं काम फक्त या कंपनीकडे आहे, ती काय तुम्हाला मोबदला देणार नाहीत। ती जरी सांगत असली या जमिनीसाठी मोजणीला ज्यावेळी येतील त्यावेळी ती तुम्हाला सांगतील की आम्ही मोबदला तुम्हाला या ठिकाणी 5 पटीने मिळवून देऊ, पण हे सगळं साफ झूट आहे। या कंपनीचं काम फक्त त्या ठिकाणी मोजणी करण्याचं आहे आणि ज्यावेळेला आपण ही जमीन देऊ त्यावेळी मोबदला कोणाकडे मागायला गेलो तर ते हात वर करणारी ही कंपनी आहे। त्यामुळे आपण अशा सगळ्या अफवांच्यावरती विश्वास ठेवू नये। आज आपले नेते आदरणीय बंटे साहेब असतील, शेट्टी साहेब असतील, व्यासपीठावर असणारी सगळीच मंडळी असतील, हा एक लढा आपण सर्वांनी उभा केलेला आहे। या लढ्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहूया। निश्चितपणे कोल्हापूर जिल्हा हा फक्त साहेब तांबड्या पांढऱ्यासाठी नाही आणि कुठल्या वेगळ्यासाठी नाही, तर कोल्हापूर हिसका दाखवण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। अशी भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊन या शक्तीपीठ रद्द करण्यासाठी एकत्रितरित्या लढा देऊया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।